चे मोठमोठे फक्त मी तुकडे करतोय आणि ते टाकतोय आपण या पॅनमध्ये टाकतोय। पॅनमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता इथे मी साखर पण वापरतोय, गूळ पण वापरतोय। कारण काय आहे? कारण हे आहे की ॲक्च्युली टोमॅटो केचप करताना ब्राऊन शुगर वापरतात। आता बाजारात मिळते ब्राऊन शुगर, पण काय आहे की सगळ्या ठिकाणी ब्राऊन शुगर उपलब्ध नाही आहे। त्यांनी काय करायचं, मग त्याच्यासाठी मी अशी रेसिपी केलेली आहे की ती रेसिपी कुठेही करता येईल, कुठल्याही गावामध्ये करता येईल अशी, नाही का। बरं, आता याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आपण कुठलं वापरत नाही आहे, तर मी एक 2-3 गोष्ट तुम्हाला सांगेल। एक तर सोडियम बेन्झोएट म्हणून एक केमिकल येतं, तर ते याच्यामध्ये वापरतात ॲक्च्युली जो कमर्शियली हे करतात ना केचप, तर सोडियम बेन्झोएट त्याच्यामध्ये टाकतात। साधारणपणे 3-4 किलो जर टोमॅटो असेल तर त्याच्यामध्ये एक पाव चमचा आहे सोडियम बेन्झोएटची पावडर थोडीशी टाकली जाते। त्याच्यामुळे काय ते टिकतं सगळं। पण आपण प्रिझर्वेटिव्हमध्ये म्हणून इथे व्हिनेगरचाच वापर करणार आहोत, व्हिनेगर आणि साखर, त्याच्यामुळे तसं पण ते एक प्रिझर्वेटिव्ह आहे एक प्रकारचं। आता आलं घेतलेलं आहे, सोलून ठेवलेलं आहे, त्याला कट करतो आहे। आता हा जो केचप आहे हा ह्याच्यामध्ये मी कांदा आणि लसूण वापरत नाही आहे। बऱ्याच वेळा कोणी कोणी वापरतात, त्यात लसूण वापरतात, कांदा पण टाकतात, पण मी विदाऊट लसूण आणि कांदा हे केचप करतो आहे, कारण कोणाला चालतो कोणाला नाही चालत। आल्याला असे मोठे मोठे तुकडे करून घेतो आहे मी, खूप जास्ती पण नको। इथे घेतो आहे मस्लिन क्लॉथ, मलमल कापड घेतो आहे, थोडंसं आणखीन पाणी। हे जे मस्लिन क्लॉथ घेतलं आहे आपण मलमल, त्याच्यामध्ये टाकतो मी हे आलं, खूप जास्त पण नको, तेवढं बघायचं आहे। एक 3-4 लवंग, एक 7-8 काळी मिरी, एक बडी इलायची, एक 3-4 पीसेस हे वेलची टाकतो आहे। त्याला थोडंसं तोडून घेतो आहे, म्हणजे फ्लेवर्स सगळे ते बाहेर येतील, 3 पुष्कळ होईल, ठीक आहे। आणि आपण याच्यात तेजपान वेगळंच टाकू आपण, या सगळ्या या गोष्टी ज्या मसाल्याच्या टाकलेल्या आहेत त्याच्यात। बस, आता याला बांधून घेतो आहे। बांधून याच्यासाठी की हे मसाले बाहेर नको जायला आणि फक्त त्याचे फ्लेवर्स फक्त आपल्याला आपल्या सॉसमध्ये उतरले पाहिजे, त्या दृष्टीने। बस, आता ही पोटली जाणार आहे आपल्या सॉसमध्ये। याला आता मी मसाले तर सगळे टाकले आहेत, आता टाकूया याच्यामध्ये एक तेजपान। वाह, बस याला आता 15-20 मिनटं उकळायचं आहे। उकळल्याने काय होईल, टोमॅटो पण शिजेल व्यवस्थित, त्याचबरोबर सगळे जे मसाले आपण टाकले आहेत, आलं टाकले आहेत, त्याचे सगळे जो स्वाद आहे, त्याचे फ्लेवर्स सगळे त्या ज्यूसमध्ये उतरतील खाली छान। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन। काय गो, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं।
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.